बोलण्याची गोडी नाही, बुद्धी असून चालत नाही, तयास माना म्हणावं का? ओळखलत का मला? मी आज सावित्री ज्योतिराव फुले, सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नेवासी पाटलांची मी कन्या. अवघ्या 9व्या वर्षी ज्योतिराव फुले नावाच्या माणसाशी माझं लग्न झाले. आणि हळूहळू मला कळायला लागलं, ज्या माणसाशी माझं लग्न झालंय तो काही साधा सुद्धा माणूस नाही, तर या जगाला ऊर्जा देणारे क्रांती सूर्यच आहे. त्या काळी बायांनी उमर ओलांडण्याची पद्धत नव्हती. बाईच्या जातीने कसं आपण बरं, आपलं घर बरं आणि घरातली माणसं, स्त्री पुरुष, उच्च नीच असा लई भेदभाव होता. पण या सर्वांवर एकच उपाय होता, ते म्हणजे शिक्षण. शिक्षणाचा विचार हा एकच ज्योतिरावांच्या मनात होता. एकदा ज्योतिराव शिक्षणाचा प्रसार करीत असताना फरान नावाच्या ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाल्या, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना? So educated you one first, because if a woman educated, the whole house will be educated. पण तुम्ही माणसं वुमनला घराच्या बाहेरच पडू देत नाही. शो बॅड मिस्टर फुले. झालं, ते आले की माझ्यासमोर पाटी पेन्सिल घेऊन आणि म्हणाले, सावित्री, आजपासून म्या तुला शिकवणार. झालं, सुरू झाला माझा अभ्यास. काना, मात्रा, वेलांटी, आकार, उकार, बेकी बे, बेदून उच्चार, प्रेदिक्सा, हाच ध्यास. मी लिहायला शिकले, वाचायला शिकले आणि काव्य सुद्धा रचू लागले. आणि अशातच 1 जानेवारी, होय शनिवारी 1 जानेवारी 1848 ला पुण्यातील भिडेवाड्यात आम्ही पहिली शाळा सुरू केली. आणि मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा. शेरपटसारखं जगला तर काम तमाम होईल, पण जर वाघासारखं जगला तर ना होईल. अहो, माणसासाठी धर्म असतो की धर्मासाठी माणूस, माणसासाठी धर्म असतो की धर्मासाठी माणूस. शाळेत जाताना चिखल फेकलं तरी मी सहन केलं, शेण फेकलं तरी मी सहन केलं. आता माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता. आणि अचानक एक माणूस माझ्या समोर येऊन म्हणतो, ए टवळे, कुठं निघालीस? आधी आमच्या पोरीबाळींना शिकवणं बंद कर. अगं, तुला तुझी अब्रू प्यारी की ते शिक्षण? कदाचित त्याला माहित नसावं, आम्ही सुद्धा ज्योतिराव परिवारांच्या पत्न्या होतो. अशी घेतली आणि सडक त्याच्या पाण्याखाली वाजवली आणि सुनावलं, आज आलंय, थोबाड फुटलंय, पण जर पुन्हा आलास ना तर तुझ्या रक्तानं ही धरती रंगेल. स्त्री कोणत्याही जातीची किंवा धर्माची असो, ती प्रत्येक अत्याचाराला बळी पडत आहे. अहो, एखाद्या स्त्रीचा नवरा वारला तर तिने सती जायचं? अहो, आपला नवरा वारला त्यात तिचा काय दोष असतो? त्यासाठीच आम्ही काम केलं. त्यानंतर विविध महिला म्हणजेच काशीबाई यांच्या मुलाला म्हणजेच यशवंताला आम्ही दत्तक घेतलं. त्याच्या तुरु पावलाने आमचं अंगण कसं फुलून जायचं. त्याला वाढवलं, मोठं केलं आणि डॉक्टरही बनवलं. आणि अशातच पुण्यात प्लेगची साथ पसरली होती. काखेत गाठून लोक धडाधड मरू लागली होती. आणि मी यशवंताला सांगितलं, यशवंता, आपल्याला हॉस्पिटल उभारायचंय. यशवंताने हॉस्पिटलही उभारलं. पण आम्ही सर्व रुग्णांचा उपचार करीत असताना प्लेग हा संसर्गजन्य रोग होता, म्हणून तो कधी ना कधी मला किंवा यशवंतालाही होणार होता. पण आम्ही जगलोय या समाजासाठीच ना. मग जर मरण पत्करावं लागलं तर मरणा तुझं स्वागत. अहो, सावित्रीची सावित्रीबाईही झाली, सावित्रीबाईची सावित्रीमाईही झाली. आणि बघता बघता आमच्या 18 शाळा झाल्या. सतीपथा, केशवफल या सगळ्यांवर आम्ही मात केली. कारण आनंद होता तो आयाबाया शिकण्याचा. म्हणून म्हणे, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, विद्येविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका विद्येने केले. म्हणून मुलींना शिकवा आणि या जगाची साक्षरता वाढवा. कारण जर एक मुलगा शिकला ना तर तो एकटाच शहाणा होतो. पण जर एक मुलगी शिकली ना ती संपूर्ण घराण्याला शहाणी बनवते. म्हणूनच मुलींना शिकवा आणि या जगाची साक्षरता वाढवा. धन्यवाद. होय.